विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जाणतेने गुरु भजिजे तिने कृत कार्य होय जे. जैसे मूळ संचिजे शाखा पल्लव संतोष ते. जाणून गुरुला भजा म्हणजे कसं की गुरु किती महत्त्वाचे. आपलं मन जर वाईटाकडे जात असेल तर त्याला गुरु काय करतात, मनाला रोखितात. हे गुरुचं काम करते. आपल्याजवळ जरी पैसा असला तर पैसा सप्त्यासाठी चांगला, आणि एखादी पैसा घेऊन मद्यपानाच्या दुकानाला जाऊ शकतो. परंतु जर ज्यांचा गुरुवर विश्वास आहे, जे श्री सद्गुरूवर विश्वास आहे, ते मद्यपानाकडे जाईल काय? जाणार नाही. का तर त्याचं मन रोखल्या जाईल आणि त्याला चांगली दिशा दाखवून पुण्य करेल. जसं पाऊस गावावर पडतो आणि तोच पाऊस नदीनं गंगेला जातो, गंगेतून समुद्राला प्राप्त होतो आणि समुद्रातून आलेला पाऊस समुद्राला प्राप्त होतो. तसं आपण देवापासून आलेले देवाला प्राप्त करून देणारे कोण? जय श्री सद्गुरू, जय श्री गुरु. हे देवाला प्राप्त करून देतात, म्हणजे सुखाकडं. आपल्याला सुखाकडं नेण्याचं काम कोण करते? गुरु करतात. जय श्री सद्गुरू आपले जय श्री गुरु सुखाकडे नेण्याचं काम करतात. वाईटाकडले मार्ग बंद करून चांगल्या मार्गाकडे नेणारे कोण आहे? जय श्री गुरु आहेत. म्हणून पूर्व, आता हे सांग, ज्ञान का दिले? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पूर्वकडं मस्तक आणि पूर्व पश्चिमकडं पाय, दक्षिणकडं मस्तक, उत्तरकडं पाय. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे दोन दिशा शुभ सांगितल्या. इकडून आपण दिवस निघाला इकडे जर डोसकं केलो आणि दिवस मावळण्याकडे पायी केलो तर धन मिळेल म्हणले. आणि इकडे जर डोसकं केलो तर पूर्व म्हणजे कुंकड, पूर्व, दक्षिण दिशेकडे जर डोसकं केलं आणि पूर्व पश्चिम दक्षिण आणि दिशेकडे डोसकं उत्तर दिशेकडे पाय केले तर मरत नाही म्हणले. काय म्हणले? म्हणून हे आपल्याला ज्ञान देणारे कोण आहेत? जय श्री गुरु आहे. आणि गुरुमुळे आपल्याला ज्ञान मिळते. एका उंटाच्या गळ्यामध्ये कौट अडकला. मग ते कौट कसा काढायचा? कौट काढायचा तर कसं काढायचा कौट? तर ते डॉक्टरला बोलले. डॉक्टर संग एक सेवक होता. मग डॉक्टरनं म्हणला हुंटाला पाडा. निजिलं खालून वरून दगड ठेवून ते फोडला कौट. मग ते हुंट काय झाला? मोकळा झाला. पण ते संघचा काय म्हणला सेवक, मीच दवाखाना टाकतो. पण त्याला ज्ञान होतं का तेवढं? नाही. म्हातारीचा गळा दुखू लागला. त्यानं म्हणला म्हातारीला निजवा. जमते काय? हुंट्याला निजिलं, म्हातारीला निजिता येते का? निजिता येणार नाही. तसं जय श्री गुरुमुळं आपल्याला काय प्राप्त होते? अर्थात ज्ञान प्राप्त होते. गुरुमुळं काय होते? ज्ञान प्राप्त होते. म्हणून गुरु करणं जीवनामध्ये कशाचं महत्त्वाचं आहे ना. म्हणून गुरु केलं पाहिजे. नामदेव महाराजाला पांडुरंग परमात्म्यानं गुरु करायला लावले. काय करायला? गुरुची गरज आहे. गुरु चांगल्या दिशेकडे दाखवतो, वाईट रोखल्या जाते आणि चांगला मार्ग दाखविणारे गुरु आहेत. जय श्री गुरु. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच महाविष्णूची पूजा, अनुभव नोहे दुजा. म्हणून आणि लक्षात घ्या. आणि माऊली सांगतात, जाण तेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. मूळ संचिनी शाखा पल्लव. आता एक सांगितलं, झाडं पालवी जर वरून खुडली आणि माऊली सांगतात पाणी जर टाकितलं तर त्या पालवी अनेक फुटते. बरोबर आहे. म्हणून आपण चांगलं बी करालो आणि वाईट जर केलं तर ते वाईट बी करालो तर वाईट रोखल्या गेलं पाहिजे. काय केलं पाहिजे? वाईट रोखलं केलं पाहिजे. वाईट रोखल्यानंतर चांगलंच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून गुरु